या फेसबुकवरील पेजला आज मी पुन्हा आपल्या समोर माझा एक विषय घेऊन येतोय. त्या विषयाचा मुद्दाम अर्थ मी शीर्षक दिलाय, भारतीय संविधानाचा अन्वयार्थ. आज रोज रोज भारत देशामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावखेड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे भीषण परिस्थितीचं वातावरण आहे, कोण कोणत्या वेळी कसं वागेल याची कोणालाही शाश्वती देता येत नाही. जीवनावश्यक वस्तूचे भाव घरी असताना किती असतील आणि ती विकत घ्यायला बाजारात गेल्यानंतर किती असतील याची जरा सुद्धा शाश्वती देता येत नाही. इतकी अस्थिरता, इतकी अस्वस्थता, इतकी गोंधळाची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. काही दिवसापूर्वी आपण बातम्या ऐकल्या होत्या की टोमॅटोचे भाव खूप वाढलेले आहेत आणि मग त्याच्याबद्दल देशभर उलटसुलट चर्चा. टोमॅटोचे भाव वाढले म्हणून 10-15 दिवस, महिनाभर टमाटे खाल्ले नाही तर काय फरक पडते का, अशी बातमी आली. त्याला विरोधी बातमी आली की टमाटे भाव विकले तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, काय फरक पडते या भावाने टमाटे विकत घेतले तर, अशा बातम्या आल्या. म्हणजे जीवनावश्यक वस्तू देखील शांत चित्ताने आपल्याला खाता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि काल परवा तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांद्याचं पीक होतंय. या कांद्यांच्या संदर्भात अचानक काहीतरी आलं आणि निर्यात शुल्क 40% देश सरकारने वाढवलं, केंद्र सरकारने वाढवलं. त्याच्याबद्दल सुरू झाला. ज्यावेळी शेतामधला माल मार्केटमध्ये येतोय, बाजारात तो शेतकरी घेऊन येतोय, त्यावेळी ही अशी भयानक परिस्थिती निर्माण करण्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे, काय भानगड आहे, हे असं का होतंय याचा विचार करण्याची आता प्रत्येक माणसाची वेळ आलेली आहे. प्रत्येकच गोष्टीत अशी भयानक परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये तलाठ्याच्या जागा आता आम्ही भरणार असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून, प्रशासकीय विभागातल्या अधिकाऱ्यांपासून, वर्तमानपत्रातल्या जाहिरातीने आणि बातमीपत्रांनी आणि सोशल मीडियाने प्रचंड प्रसार केला की चला कधी नव्हे आता महाराष्ट्रामध्ये तलाठ्या वर्गांच्या जागा भरण्यात येतील. आणि मग एक एक टप्पा सुरू झाला. किती जागा आहे? मग कोणी सांगितलं 18,000 आहे, कोणी सांगितलं 3,000 आहे, कोणी सांगितलं 4,500 आहे. त्याच्यानंतर त्याची तारीख आली आणि मग लक्षात आलं का हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि त्या अर्ज भरायची किंमत आहे 1,000 रुपये. मग कोणी सांगितलं की नाही रिझर्वेशन वाल्यासाठी याला 900 रुपये द्या. आणि मग शेवटी जेव्हा सगळ्यांचे अर्ज भरून झाले आणि अर्जाची तारीख गेली त्यावेळी लक्षात आलं का 12 लाख पोरांनी तलाठी पदासाठी अर्ज भरलेले आहे. आणि त्यांचा 1,000 रुपये अर्जाप्रमाणे जरी धरलं तर 12 लाख गुणिले 1,000 एवढी संपत्ती आपोआप नोकरीच्या निमित्ताने सरकारच्याकडे जमा झाली. नंतर बातमी आली की ही जागा ज्या भरणार आहे, ही परीक्षा जर घेणार आहे, या प्रायव्हेट कंपन्यांना देण्यात आलेल्या आहे. आणि ह्या 2 प्रायव्हेट कंपन्या ज्या कंपन्यांवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तरी त्याच कंपन्यांना काम दिलं. आणि काय परिणाम झाला? त्यांनी तलाठी भरतीच्या परीक्षा डिक्लेअर केल्या, परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झाल्या, परीक्षेचे केंद्र डिक्लेअर झाले आणि ज्या दिवशी परीक्षा होती कुठल्या तरी केंद्रावर 2 तास पेपर उशिरा सुरू होतोय, कोणत्या केंद्रावर काहीतरी भानगडी होतात आणि नाशिकच्या एका केंद्रावर पेपर फुटला, पेपर फुटलेला व्हायरल झाला आणि परीक्षा बंद करण्यात आली. आता पुढे बातम्या आल्या की ज्याच्याकडे तो पेपर व्हायरल झाला, ज्या पोराने त्याच्या मोबाईलमध्ये जो पेपर पाहिला त्याने 185 क्लिप त्या प्रश्नपत्रिकेच्या काढल्या आणि त्या सगळीकडे पसरवल्या. आता त्याची चर्चा होईल, त्याचा शोध लागेल, त्याचा कोण आरोपी आहे तो शोधला जाईल, त्या आरोपीला काय सजा होते ते माहिती नाही. दरम्यानच्या काळामध्ये या परीक्षा रद्द होतील. ज्या पोरांनी अभ्यास करून तलाठ्याची परीक्षा पास करण्यासाठी मेहनत घेतली, ज्या विद्यार्थ्यांनी मला परीक्षा चांगल्या रीतीने देता आली म्हणून सरकारचं ऐकून 1,000 रुपये देऊन अर्ज भरला, आता त्याचा निकाल केव्हा लागेल, त्याच्यानंतर दुसरी परीक्षा केव्हा होईल आणि काय निर्णय होईल काही सांगता येत नाही. तोपर्यंत ज्या 26 वर्षाच्या पोराने हा अर्ज भरला असेल त्याचं वयोमर्यादा निघून जाईल. त्याच्यानंतर 2-3 वर्ष हे जर चाललं कोण जबाबदार आहे?
हा विचार करण्याची गरज आहे. शिक्षणाचा प्रचंड खेळखंडोबा झाला. प्रत्येक दिवशी वेगवेगळे नियम येतात. प्रत्येक दिवशी शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवूच नये एवढी भयंकर परिस्थिती शिक्षणाच्या संदर्भात आलेली आहे. हे कशामुळे होतं? हे कामुळे होते? आणि आता एक नवा प्रयोग सुरू झालाय. भगवा आमचा राष्ट्रध्वज आहे. तिरंग्याच्या वर भगवा असला पाहिजे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. या राष्ट्रातील मुसलमानांनी एक तर हा देश सोडून निघून जावं, नाहीतर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश घ्यावा. या काय भानगडी आहे? हे सगळं पाहिलं, ऐकलं, वाचलं की सुजाण नागरिकाचं डोकं सुन्न होऊन जातं. हे असं का होतंय आता आपल्या देशामध्ये? याचं काय कारण असलं पाहिजे? याचा शोध घेण्याची नितांत गरज आहे. आणि मग त्याचं उत्तर येतं की आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना अतिशय गुलामीचं, हलाखीचं जीवन जगता यावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणजे पुन्हा तीच चातुर्वर्ण व्यवस्था, ज्याच्यामध्ये ठराविक उच्च जातीचे स्वतःला समजणारे 3%, 3.5% लोक या देशाच्या उरलेल्या 97% राज्य करतील आणि 10, 12, 15% क्षत्रियांना घेऊन त्या सगळ्यांना लुटतील, सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करतील, नवे नवे आमिष दाखवतील, ते आमिष पाहण्यासाठी भाषण करतील. त्या भाषणामध्ये विलक्षण खोटारडेपणा असेल. त्या खोटारड्याला बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते किंवा विरोधी पक्षाचे लोक त्याच्यावर चर्चा करतील आणि मूळ विषय बाजूला राहील आणि यांच्या चर्चामध्ये सामान्य माणूस गोंधळला जाईल. हे का करतायत लोक? याचा साकळल्याने विचार केला तर असं लक्षात येते की हजारो वर्ष आपण गुलामीतच होतो. वैदिकांच्या गुलामीत होतो. वैदिकांनी आणलेली राजसत्ता, मग मोगल आले, कुशाण आले, हुन आले, त्याच्यानंतर डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. या सगळ्यांना बोलावलं कोणी? या सगळ्यांना मदत कोणी केली? तर या देशातली जी उच्च भ्रूवर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थानी स्वतःला समजणारा आणि बहुजन बाकीच्या सगळ्या समाजाला मूर्ख बनवणारा, त्याचं डोकं चालवलंच नाही पाहिजे त्याने, या पद्धतीची बिकट विचारसरणी देणारा आणि ती अतिशय कठोरतेने पाळणारा माणुसकी विहीन जी रचना आहे ती रचना पुन्हा आपल्या देशात नव्याने जन्म घेत आहे असं दिसत आहे. ही गुलामीची व्यवस्था पुन्हा पुन्हा येणार. ज्या ज्यावेळी या देशाने लोकशाही अनुभवली, ज्या ज्यावेळी या देशातील माणसं मोठ्या गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहायला लागली, ज्यावेळी या देशामध्ये समृद्धी नांदायला लागली, ज्यावेळी या देशाने उच्च शिक्षणाची विद्यापीठ जगाला दिली, ती सगळी नष्ट करण्याची परंपरा त्यावेळीपासून आतापर्यंत खंडित झाली आहे. सुरूच राहिलेली आहे. याच्यावर एकदा रामबाण उपाय करावा म्हणून ज्यावेळी इंग्रजांची सत्ता या देशात आली त्यांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आणि प्रत्येक माणसाला शिक्षण मिळावं अशी व्यवस्था केली. इंग्रजांच्या शिकवणुकीमुळे शिक्षण सुरू झालं आणि मग आपल्या देशामध्ये शिक्षणाची गंगा वाहण्यासाठी ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले. राजा राममोहन राय यांनी अनेक वाईट गोष्टी ज्या हिंदू धर्माच्या नावाने वर्णवर्चस्ववाद्यांनी लादल्या होत्या त्या बंद केल्या आणि आपल्या देशामध्ये सामान्य माणसाला सुखानं जगता यावं, आनंदानं जगता यावं याच्यासाठी मार्ग मोकळे करून दिले. अशात या देशामध्ये आता याच देशातील लोकांनी राहिलं पाहिजे असं सरकार आलं पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी काही नियम तयार केले. 1919 साली त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट तयार केला. त्याच्यानंतर प्रत्येक वेळोवेळी या देशातील सर्व लोकांना संधी मिळावी म्हणून वेगवेगळे कायदे केले आणि अखेरीस आम्ही आता हा देश सोडून जाणार तेव्हा या देशाला कोण चालवेल म्हणून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी असेंब्ली नेमली. त्याला आपण म्हटलंय कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली. संविधान समिती निर्माण करण्यात आली. 296 लोक या संविधान समितीवर निवडून गेले आणि त्यांनी या संविधानाची रचना सुरू केली. या संविधान समितीचे जे प्रमुख स्त्रोत आहेत त्यावेळी हे सगळे मुत्सद्दी होते. त्यांना देशहिताची चिंता होती. ते विद्वान होते, उच्च शिक्षित होते. असे लोक या राजकारणात
सत्ता कारणात केंद्रस्थानी होते आणि त्यांनी भारताचं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज पदोपदी भारतीय संविधान खाली तुडवलं जात आहे आणि मग चर्चा होते की संविधान संपवायचं आहे, आम्हाला 2050 नंतर संविधान नको आहे. कोणी म्हणतं आम्हाला 2047 नंतर संविधान नको आहे. कोणी म्हणतो 2025 साली 100 वर्ष पूर्ण होतात, आम्ही शपथ घेतली होती की या देशामध्ये आता लोकशाही आम्ही ठेवणार नाही, संविधानाला खतम करू. संविधान हे काय भानगड आहे हे प्रत्येक माणसाने समजून घ्यायची गरज आहे. संविधान म्हणजे नेमकं काय आहे? गेल्या 73, 74, 75 वर्षातली ही स्थिती अशी दाखवते की भारताच्या प्रत्येक नागरिकाला ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याला संविधानाचं संपूर्ण वाचन करून त्याच्याबद्दलची चिकित्सा करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला शिक्षणात भारतीय संविधान वाचायला मिळालं पाहिजे. तो संविधानाप्रमाणे कसा वागेल आणि जो वागत नसेल त्याला संवैधानिक कोणती शिक्षा दिली पाहिजे याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. ही गोष्ट या देशातील सरकारांनी गेल्या कित्येक वर्षात केली. उच्च शिक्षित घेणारे लोक देखील संविधानाचा अभ्यास करत नाही. राज्यशास्त्र या विषयामध्ये संविधान हा विषय येतो, बाबासाहेब आंबेडकर थॉट्स मध्ये संविधान विषय येतो, पण सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य विद्यार्थी या संविधानाला पाहत सुद्धा. 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 26 जानेवारीच्या दिवशी काही राजकीय लोक संविधानाची गोष्ट करतात, संविधान वाचत सुद्धा नाही. विधानसभेत, विधान परिषदेत, राज्यसभेत आणि लोकसभेत निवडून गेलेले जे आमदार आणि खासदार आहेत त्यांनी सुद्धा संविधानाचं नीट वाचन केलेलं आहे असं वाटत नाही. त्यांनी जर नीट वाचन केलं असतं तर ज्यावेळी संविधानाच्या कृतीच्या विरुद्ध कोणी काम करत असेल तर त्यांनी त्याला ताबडतोब विरोध केला असता, लोकप्रतिनिधी म्हणून त्याने विरोध केला असता. पण हे दिसत नाही. याचं कारण या देशातील जाती व्यवस्था पक्की करण्याचं, चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा आपल्या माथी मारण्याचं आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेने दिलेले कायदे म्हणजे मनुस्मृतीचे कायदे पुन्हा आपल्या डोकीत ठेपण्याचं काम आता अतिशय पद्धतशीरपणे सुरू आहे. त्यांचा अतिशय चांगला पॉइंट आहे. म्हणजे खोटं बोलण्याची किती कमाल आहे की देशाचा गृहमंत्री खोटं बोलतो संसदेत, देशाचा प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून खोटं बोलतो, महाराष्ट्राचा गृहमंत्री संभाजी भिडेच्या प्रकरणामध्ये चक्क खोटं बोलतो आणि आपण सगळे शंड होऊन पाहतो. हे कशाचं लक्षण आहे? याचं उत्तर आपल्याला जेव्हा सापडत नाही तेव्हा आपण हा राजकीय पक्ष चांगला, तो राजकीय पक्ष चांगला, याला उलथून देऊ, त्याला उलथून देऊ, अशा गोष्टी करत राहतो. आणि आपल्या लक्षात येत नाही की ज्यावेळी लोक असं म्हणतात की संविधान जिवंत, संविधान मरू शकत नाही, संविधान या देशातून कोणी हटवू शकत नाही, असे बोलणारे जे संविधानवादी लोक आहेत त्यांच्या हे केव्हा लक्षात येणार की संविधानाच्याच डोक्यावर बसून संविधानाचा कोथळा बाहेर काढला जात आहे. तुम्ही कुठे आहात? म्हणून संविधान निर्मितीची गोष्ट जी मी माझ्या एका ग्रंथात लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवली पाहिजे की संविधानाबद्दलचं मत माझं काय आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवलंच पाहिजे. मी असं लिहिलंय की भारताचे संविधान आपल्या देशाचा धर्मग्रंथ असला पाहिजे. इतके धर्मग्रंथ आहेत आपल्या देशामध्ये, इतके धर्म आहेत, त्या प्रत्येकाचा धर्मग्रंथ आहे. पण त्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये संविधान हा आपल्या देशाने पाळावयाचा, आपल्या देशाने आचरणात आणावयाचा, आपल्या देशाने कृती, अधिकार आणि जबाबदारीने वागण्याचा स्पष्टपणे निर्देश देणारा ग्रंथ आहे संविधान. संविधान हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथात काय लिहिलंय बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून पूर्ण झाले त्यावर अखेरचे भाषण दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी दुपारी संविधान सभेसमोर केले. त्यांचे हे भाषण 55 मिनिटे चालले. त्यानंतर सभागृहाची बैठक दुसऱ्या दिवसापर्यंत तहकूब करण्यात आली. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यानंतर संविधान सभेच्या सर्व सभासदांनी संविधान मंजुरीच्या सभापटलावर स्वाक्षऱ्या केल्या. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशाला अर्पण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सुपूर्द केले. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी आणि मौलाना अबुल कलाम आझाद डायसवर उपस्थित होते. त्यावेळी सारा असेंब्ली हॉल टाळ्यांच्या गजरांनी दुमदुमून गेला. दिनांक 26 जानेवारी 1950 पासून संविधान हे भारतात लागू करण्यात आले. घटना समितीच्या सर्व सभासदांनी
या संविधानाचा गौरव करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद दिले. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949च्या अध्यक्षीय भाषणात पुढील उद्गार काढले. ते म्हणतात, या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करत आलोय. संविधान सभेचा मसुदा समितीवरील सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने, निष्ठेने कार्य पार पाडले याची मला जाणीव माझ्यापेक्षा इतर कोणालाही नसेल. विशेषतः त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्या इतका अचूक निर्णय दुसरा कोणताही आतापर्यंत घेण्यात आला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना पंडित, संविधानाचे निर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार या नावाने जयघोषित होत राहिले. वृत्तपत्रांनी, विचारवंतांनी, राजकारण्यांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आणि त्याच्यानंतर सुरू झालं षडयंत्र. बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही. भारताची घटना ही बाबासाहेबांची स्वतंत्र निर्मिती नव्हे. बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार ठरत नाहीत. घटना निर्मितीचे श्रेय एकट्या बाबासाहेब आंबेडकरांना देणे उचित ठरणार नाही. याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यापेक्षा कनिष्ठ जाती स्तरातून आलेले आहे. म्हणून त्यांना हा बहुमान देताना त्यांच्या कोत्या मानसिकतेचे विभत्स दर्शन यातून घडले. पुढे संविधान निर्मितीचा इतिहास उलगडला जाऊ लागला आणि बाबासाहेबांचे देशप्रेम अधिक तेजाने प्रगट होऊ लागले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हे वास्तव आता जगाने मान्य केले आहे. तरीही भारतीय मानसिकतेमधला हिंदुत्वाचा अंकुर उभा होतो आणि जाती व्यवस्थेला खतपाणी घालतो, तेव्हा ही घटनाच चांगली नाही, तिच्यात असंख्य दोष आहेत म्हणून घटनेला न वाचताच त्याबद्दलची चर्चा सुरू झाल्याचे दिसून येते. भारताचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी करपात्रीजी महाराज यांचे विधान आजही प्रमाण मानण्याची मानसिकता अजून आपल्या देशातून गेलेली नाही. ते शंकराचार्य म्हणतात, आमची संसदीय लोकशाही, आमची घटना अत्युत्तम आहे, पण तिचा एकच दोष आहे की ती एका अस्पृश्याने लिहिलेली आहे. भारतामध्ये संसदीय लोकशाही अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे घटनेत अध्यक्षीय प्रणालीची दुरुस्ती करावी म्हणून जनमत तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येते आहे. शोषणाची सर्वंकष सत्ता पुन्हा एकदा आपल्याच हाती असावी हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून आजही जनमत चाचणीचे प्रयोग सुरू आहेत. यामागे केवळ जाती व्यवस्थेतील शोषणाची अवस्था प्रस्थापित करणे हाच विचार प्रामुख्याने पुढे येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती अंताचा लढा लढणारे, मानवाच्या बंधुभावाचे, बंधुभावनेचे समान तत्व कायम करणारे क्रांतिकारक आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कार्याला विरोध करणारे त्यांच्या काळीही होते आणि आजही आहेत. त्यावेळेचे प्रतिनिधित्व करणारे भारताचे पोलादी पुरुष गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं की घटना परिषदेचे दरवाजे आणि खिडक्यास काय प्रत्येक तावदाने सुद्धा मी बंद केलेली आहेत. पाहायचे आहे आता डॉक्टर आंबेडकर घटना परिषदेत कुठून आणि कसा प्रवेश करतात ते. तरीही बाबासाहेब घटना समितीत बंगालमधून निवडून गेले. घटना समितीतील दिनांक 17 डिसेंबर 1946 रोजी मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण झाले. अध्यक्षांनी एक दिवस आधी आणि केवळ 10 मिनिटांचा अवधी बाबासाहेबांना भाषणासाठी दिला. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, आज मी कुठलीही तयारी करून न आल्यामुळे उद्या बोलणे मला अधिक आवडले असते. आजच्या प्रसंगी मला माझे विचार पूर्णपणे व्यक्त करण्याची पूर्ण तयारीनिशी बोलणे आवडले असते. शिवाय आपण माझ्याकरिता 10 मिनिटांचा अवधी निश्चित केलाय. या मर्यादित चौकटीत आपल्या पुढील प्रस्तुत ठरावाला मी कसा न्याय देऊ शकेल हे मला कळत नाही. तरीही या संदर्भातील माझी मते मी सदस्य शक्य तितक्या थोड्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. बाबासाहेबांनी संविधान सभेच्या पहिल्याच भाषणात भारताच्या भविष्याबद्दल, त्याच्या ऐतिहासिक व सामाजिक वास्तव्याबद्दल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेच्या मांडलेल्या ठरावाबद्दल सडेतोड विचार मांडले. भारत हा एक संघ राष्ट्र म्हणून उभा राहावा म्हणून आपले तेजस्वी विचार मांडले. संविधान सभेमध्ये निवडून आलेल्या सभासदांमध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोन प्रभावी गट होते. त्यातही काँग्रेस पक्षाचे पूर्ण वर्चस्व संविधान सभेवर होते. साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणीचे सभासद कमी होते तरी त्यांनी या ठरावाला विरोध केला होता. अशा संविधान सभेत बाबासाहेबांना पक्षीय ताकद, मित्रांचा सहभाग
किंवा विचारांचा पाठिंबा असे काहीही नव्हते. या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत केवळ एकटे आणि एकटे होते. त्यामुळे त्यांच्या मताची कोणी दखल घ्यावी अशी परिस्थिती सुद्धा नव्हती. होता तो केवळ विरोध आणि अस्पृश्यतेबद्दलचा हीनत्वाचा भाव. परंतु आपल्या देशप्रेमाने ओतपोत भरलेल्या आणि अखंड भारताचे स्वप्न साकार व्हावे यासाठी नियोजनबद्ध दिशा देणारे द्रष्टा पुरुषासारखे विचार बाबासाहेबांनी सभागृहात मांडले. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसने तयार केलेल्या घटनेच्या ठरावामुळे देशामध्ये हिंदू आणि मुसलमानांमध्ये युद्ध होईल आणि असे युद्ध संबंध भारताची राख रांगोळी करेल. सत्ता हाती आली म्हणून तिचा अविचाराने किंवा स्वार्थाने वापर करता कामा नये. बळाचा वापर करून कुणालाही फार काळ आपल्या आधिपत्याखाली ठेवता येत नाही. सत्ता देणे सोपे आहे, परंतु शहाणपण देणे कठीण आहे. या सभेला प्राप्त झालेल्या सत्तेचा आणि सार्वभौम अधिकाराचा वापर शहाणपणे करण्याची आपली तयारी आहे हे आपण आपल्या आचरणाने सिद्ध करूया. देशातील सर्व घटकांना आपल्या सोबत नेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, एकतेकडे जाण्याचा. याशिवाय दुसरा मार्ग मला दिसत नाही, अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली. संविधान सभेच्या ह्या पहिल्याच भाषणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विलक्षण देशभक्तीचा, मानवतेचा आणि अचाट बुद्धिवैभवाचा परिचय सभागृहाला आला. आणि भारताच्या प्रकृती आणि संस्कृतीला साजेल असे संविधान तयार करण्याची एकमेव क्षमता असलेला नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर विरोधक असलेल्या सरदार पटेलांना एका आंबेडकर विरोधकाने प्रश्न विचारला, डॉक्टर आंबेडकर हे गांधीजींचे टीकाकार आणि काँग्रेसचे विरोधक असूनही त्यांची अध्यक्षपदी आपण निवड का केली? त्यावर सरदार पटेलांनी उत्तर दिले ते असे, तुम्हाला घटना निर्मितीबद्दल काय कळते? आम्हाला या कार्यासाठी डॉक्टर आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते. आम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्तीची निवड केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सारे कौशल्य, सारी बुद्धिमत्ता आणि सारे शारीरिक मानसिक कष्ट पणाला लावले आणि भारतासाठी जगातील सर्वोत्तम राज्यघटना निर्माण केली. त्यांनी राष्ट्रध्वजाची, राष्ट्राच्या प्रतीक चिन्हांची आपल्या सर्वसमावेशक संस्कृतीला ध्यानात घेऊन निवड केली. देशाला संविधान अर्पण करताना त्यांनी जे भाषण केले त्यांनी 3 गोष्टींचा प्रामुख्याने परामर्श घेतला. पहिली गोष्ट, त्यांनी संविधान निर्मिती करताना जे आरोप करण्यात आले त्यांचे खंडन केले. घटना निर्मितीला खूप वेळ घेतला, त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाली. या आरोपाचे खंडन करताना इतर देशांनी संविधान निर्मितीसाठी घेतलेला वेळ किती होता हे सभागृहासमोर मांडले आणि त्या मानाने आपल्या देशाचे संविधान निर्माण करताना खूप कमी वेळ घेतल्याचे दाखवून दिले. दुसरी गोष्ट, संविधान समितीने केलेले काम हीन दर्जाचे आहे, हे संविधान भरकटलेले आहे. या आरोपाला उत्तर देताना या संविधानाचे स्वरूप त्यांनी विशद केले. भारतीय लोकशाहीची मूल्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानामध्ये घातलेल्या महत्वाच्या कलमांचे त्यांनी स्पष्टीकरण केले आणि ज्या कारणासाठी संविधानाच्या स्वरूपावर टीका करण्यात आली ती कारणे भारतीय लोकशाहीला कशी मारक ठरतील त्या दृष्टीने त्यांनी विचार मांडले. संविधानामध्ये सत्तारूढ लोकांना विनामोबदला संपत्तीचे राष्ट्रीयकरण आणि मूलभूत अधिकारांची अनिर्बंध व्यवस्था या बाबी दिल्या नाहीत. त्यामुळे साम्यवादी आणि समाजवादी पक्षांचा असलेला विरोध चुकीचा आहे हे सप्रमाण सिद्ध केले. आणि तिसरी गोष्ट, सत्ताधाऱ्यांनी संविधान कसे वापरले पाहिजे आणि विरोधकांनी संविधानाप्रती आपली देशनिष्ठा लोकांच्या पर्यंत कशी पोहोचवली पाहिजे, म्हणजे हा देश जगाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट लोकशाही प्रधान देश होईल याबाबत आपला अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देताना इतिहासातील भारत काही लोकांच्या बेईमानीमुळे आणि विश्वासघातामुळे कसा गुलाम आणि शोषित राहिला याचे दाखले दिले. आपण साऱ्यांनी देशहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे ही बाब स्पष्ट केली. आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्यांनी लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन करणे. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवन तत्वे म्हणून मान्यता देणारा जीवन मार्ग आहे. समता आणि बंधुभाव यामुळेच आपण खरे स्वातंत्र्य लाभणार आहे. भारतात जाती आहेत, जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत, त्या समाज जीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती जातींमध्ये मत्सर आणि तिरस्काराची भावना निर्माण करतात. संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे
ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजे, जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्लक्ष करता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या ऐतिहासिक समाज जीवनामध्ये वास्तवाला सामाजिक समता आणि बंधुत्वाचे मूल्य देऊन व्यक्तीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी संविधान संस्कृती निर्माण व्हावी म्हणून अथक प्रयत्न केले. ही संस्कृती रुजविण्यात कोणते अडथळे येतील याचा परामर्श त्यांनी घेतला आणि या अडथळ्यांवर कशी मात करता येईल याचे मार्गदर्शन केले. देशभक्तीने ओथंबलेल्या या देशभक्ताने देशाप्रती महत्तम दर्जाचे कार्य केले आहे. पिढी दर पिढी या देशातील लोकांनी व्यक्ती प्रतिष्ठेचा, बंधुभावनेचा आणि समता मूल्यांचा आस्वाद घ्यावा आणि शोषणाची विषमता मूल्ये नष्ट करावी यासाठी देशाच्या विविध प्रशासकांनी, लोकप्रतिनिधींनी आपले उत्तरदायित्व पार पाडावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताचे संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे, परंतु भारताचे विविध धर्माचे, विविध पंथाचे आणि काही निधर्मी लोक वास्तव्यास आहेत. त्यांचे स्वतःचे असे विचारधन आहे, परंपरा आहेत आणि धर्मग्रंथ सुद्धा आहेत. असे विचारधन, अशा परंपरा आणि असे धर्मग्रंथ भारताच्या राष्ट्रीयत्वाला हानी पोहोचवू शकतात. म्हणून संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ व्हावा. तो देशातील प्रत्येक नागरिकाने श्रद्धापूर्वक अंगीकारावा आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात ठेवावा. एवढे महत्व या संविधानाला दिले पाहिजे. परंतु देशाच्या संविधानाप्रती भारतीय नागरिकांच्या भावना दिवसेंदिवस बोथट होत चाललेल्या आहेत. संविधानाप्रती उदासीनता पसरत चाललेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही समाजमूल्य अजून पुरेशी रुजली नाहीत. तोच गुलामी, विषमता, उच्च नीचता, मत्सर, तिरस्कार आणि अन्याय सर्व दूर पसरलेला दिसत आहे. विषमता ही शोषणाचे आणि गुलामीचे प्रभावी माध्यम आहे. ते हद्दपार करण्याऐवजी आपण शिक्षणात विषमता आणली आहे, आरोग्य सेवेत विषमता आणली आहे आणि आपल्या आर्थिक जीवनात तर प्रचंड विषमता आहे. जाती आणि धर्मात विभागलेल्या आपल्या समाज समूहात बंधुत्व आणि समता प्रस्थापित करण्याऐवजी आपण सत्तेसाठी त्याचा लाभ घेऊन आपली राजकीय लोकशाही चालविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लोकांच्या सरकाराऐवजी घराण्यांचे सरकार, कौटुंबिक लोकशाही हे नवे प्रमेय आपण स्वीकारत आहोत आणि या प्रमेयांमुळे स्वातंत्र्याऐवजी गुलामीकडे आपली वाटचाल सुरू आहे. भारतीय संविधानाने राजेशाहीची अर्थव्यवस्था आणि भांडवली अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी सार्वजनिक अर्थव्यवस्था निर्माण करणारी यंत्रणा दिली आहे. ही सार्वजनिक अर्थव्यवस्था नाकारून कंपनी अर्थव्यवस्थेच्या म्हणजे कंपनी फायनान्सच्या नावाने आपण भांडवली अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आर्थिकतेची प्रचंड दरी निर्माण झाली आहे. गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत अधिक गब्बर होत असल्याचे भीषण वास्तव आपल्या समोर उभे आहे. भारताने एकदा गमावलेले स्वातंत्र्य पुन्हा मोठ्या कष्टाने मिळविले होते. ते दुसऱ्यांदा गमविण्याची पाळी खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या गोंडस नावाखाली आलेल्या धोरणाने आपल्यावर आलेली आहे. भारतामध्ये सुमारे 200 वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी आली आणि तिने 150 वर्ष या देशाला गुलाम केले. हा इतिहास ताजा असताना आपण हजारो कंपन्या भारतात आणण्यासाठी पायगळ्या अंतरून ठेवणारे कायदे बराबर पास करीत आहोत. भारताला कायमची गुलामीत ठेवण्यासाठी प्रतिज्ञाच आपण घेतलेली आहे असे दिसते. उच्च नीच व्यवस्था, जाती व्यवस्था, आर्थिक दुर्बलता, अनिष्ट प्रथा हे आपले जुने शत्रू आपण नष्ट तर केले नाहीतच, तर त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी नवे शत्रू पुन्हा निर्माण केले जात आहेत. ही वास्तविक पाहता बाबासाहेबांनी दिलेले इशारे, दाखविलेले मार्ग आपण पूर्णपणे दुर्लक्षित केले आहेत याची सतत जाणीव होत राहते. आता जर भारत पुन्हा गुलाम झाला तर तो कधीही स्वतंत्र होऊ शकणार नाही. हा धोक्याचा इशारा बाबासाहेबांनी संविधान सभेत दिला होता. त्याच वळणावर आपण येऊन ठेपलो आहोत. हे जेवढ्या लवकर आपल्या ध्यानात येईल तेवढ्या लवकर आपले स्वातंत्र्य गमावले जाणार नाही याची दक्षता आपल्याला घेता येईल. ही जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणून बाबासाहेबांचे हे भाषण पुन्हा पुन्हा प्रसारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या संविधानाचा प्रत्येक कलम पुन्हा पुन्हा वाचण्याची, लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे. मित्रहो, ही गरज आज अतिशय तीव्रतेने जाणवत आहे. भारताच्या संविधानामध्ये रिझर्व्ह बँक आहे. रिझर्व्ह बँक ही देशाच्या करन्सीवर म्हणजे चलनावर नियंत्रण ठेवणारी बँक आहे. तिथे असलेले कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी हे उच्च दर्जाचे, जातीविरहित, देशप्रेमाने भरलेले असावेत अशी जिथे संकल्पना होती ती आज आम्ही मोडीत काढलेली आहे. आणि सरकारच्या म्हणजे जे सत्तेवर सरकार आहेत त्याच्या हाताचे बाहुले ते झालेली आहे. भारतामध्ये लोकशाही नांदावी म्हणून भारताच्या संविधानामध्ये निवडणूक आयुक्ताची निर्मिती आहे आणि हा निवडणूक आयुक्त भारताच्या प्रधानमंत्र्याने
भारताच्या विरोधी पक्षाच्या नेत्याने आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने संगनमताने आणि देश हित लक्षात घेऊन केला पाहिजे. ही जिथे परिस्थिती होती तिथे आताच्या सरकारने या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला या सभासदांवरून रद्द केले आणि त्याऐवजी सरकारमधला कॅबिनेट मिनिस्टर तिथे आणला. म्हणजे तिथे 2+1 बहुमताने काय निर्णय होणार. 2012 पासून निवडणुकीच्या संदर्भातली ईव्हीएम मशीन अनेक शंका कुशंकांनी गाजलेली आहे. करप्शन आहे तिच्यामध्ये मतदानाचा पॉवर बदलता येतो, मतदानाची संख्या बदलता येते, ज्याला मतदान दिलं आहे ते कळत नाही. या सगळ्या भानगडी चर्चेला जातात तरी त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. निवडणूक आयोग सुद्धा बोलत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या संविधानाने सगळ्यात जास्त कलम भारताच्या न्याय व्यवस्थेसाठी दिलेली आहे ती न्याय व्यवस्था सुद्धा आज काय करते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खटला जातो महाराष्ट्र सरकारचा की सत्तेमध्ये बदल करण्यासाठी या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले आमदार हे आमदार ठरत नाहीत, ते त्यांना घटनाबाह्य मिळालं पाहिजे, त्यांना बाद केलं पाहिजे, त्यांना अधिकार नाही पक्ष बदलाचा. ही बाब सर्वोच्च न्यायालयात जाते. सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये निर्णय घेतो आणि महाराष्ट्रात असलेलं शिंदे मंत्रिमंडळाचं सरकार हे पूर्णपणे अवैध आहे, इल्लीगल आहे. त्याच्यातला प्रत्येक कण आणि कण इल्लीगल आहे. हे सगळं नोंदवत असताना सुद्धा भारताचं सर्वोच्च न्यायालय असं म्हणते की याचा निर्णय आता विधानसभेच्या अध्यक्षाने घ्यावा. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? विधानसभेचे अध्यक्ष जातीने उच्च वर्णाचे आहेत. विधानसभेचे अध्यक्ष या देशामध्ये विषमतावादी मनुवादी रचना यावी आणि चातुर्वर्ण व्यवस्था कायम राहावी या विचारसरणीने निवडून दिलेले आहेत. ते काय विचार करतील? 2024ला महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत हे अनैतिक सरकार प्रभावीपणे चालत राहील आणि ज्याच्यावर हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप असतात त्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची तिजोरीची चाबी दिली जाते. यासारखं दुर्दैव कोणतं नाही. याचा अर्थ भारताचं संविधान आपण केव्हाच धुळीला मिळवलेलं आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा अधिकार दिलाय. 14 वर्ष वयोगटातील नागरिकाला शिक्षणाचा अधिकार दिलाय. आम्ही कायदा आणला की हा शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यासाठी पैसे वाटायचे आणि किती विषमता. खासगी शिक्षण संस्था कितीतरी फी आकारून पोरांना शिक्षण देतात. कोणतं शिक्षण देतात? नवं शैक्षणिक धोरण येते आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये पुन्हा पूर्वाश्रमीचं तुमच्या जाती व्यवस्थेने तुम्हाला जे व्यवसाय शिकले त्याला कौशल्य यंत्रणा, कौशल्य विकास हा या गुंडस नावाने पुन्हा ती चळवळ सुरू होते. याचा अर्थ भारतीय संविधानाची आपल्याला पुन्हा नव्याने उभारणी करायला पाहिजे. पुढे येतं की आम्ही हे संविधान भारत सरकारच्या प्रधानमंत्र्याचा मुख्य सहाय्यक जेव्हा म्हणतो की आम्हाला हे आता संविधान काही कामाचं नाही, ते आम्ही 2050 साली बदलवणार आहोत. भारताच्या सरकारमध्ये प्रमुख पदावर असलेला माणूस जेव्हा हे बोलतो त्यावेळी भारताचं संविधान हे जिवंत राहणार आहे ही गोष्ट ताबडतोब खतम झालेली आहे ही आपल्या ध्यानात घेतली पाहिजे गोष्ट. पण तसं आपण करत नाही. आपण क्षणिक गोष्टीने जगाच्या इतिहासामध्ये जे पवित्र स्थान असतं ज्याला आपण संसद म्हणतो, पार्लमेंट म्हणतो, जगाच्या कोणत्याही पार्लमेंटमध्ये कोणताही सभासद हा खोटं बोलू शकत नाही. आतापर्यंत तो खोटं बोलला नाही. पण भारताच्या संसदेमध्ये, भारताच्या पार्लमेंटमध्ये भारताचे मंत्री, भारताचे गृहमंत्री, भारताचे महिला बाल कल्याण मंत्री आणि खुद्द पंतप्रधान सुद्धा खोटं बोलतात. यापेक्षा दुसरं दुर्दैव जगाच्या पाठीवर भारताचं कोणतंही नाही. आणि त्याला सगळे मीडियावाले, प्रसार माध्यम त्याचं लांबून चालन करतात, त्यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या देतात. आणि त्याच वेळी या देशामध्ये भारताच्या घटना दुरुस्तीमध्ये घटना दुरुस्त्या होतात, कायदे बदलतात, कायद्याचं स्वरूप बदललं जातं. संविधानानेच सांगितलंय 105वी घटना दुरुस्ती जेव्हा आली त्यावेळी महाराष्ट्रातून याची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील मराठ्यांनी आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून आंदोलन केलं. ते आंदोलन त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ अशी हाकाटी पिटवली आणि काय परिणाम झाला? त्याला संविधान उद्ध्वस्त करायचं होतं. त्याला 340व्या कलमाचा अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रात करायची नव्हती. त्याला 342 कलमाची पुरवणी आपल्याला करायची नव्हती. आणि म्हणून यांना एकीकडे पेटवून द्यायचं, दुसरीकडे न्याय व्यवस्थेला सांगायचं आणि तिसरीकडे भरकटलं जायचं आणि सारा देश उद्ध्वस्त करायचा. ही जी या देशाच्या शोषण व्यवस्थेची परंपरेने चालत आलेली नीती
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे निदान 50 वर्षात तरी समाप्त व्हायला हवी होती. पण ते समाप्त होणे दूरच, ती आता या वयाच्या या संविधानाच्या 75व्या वर्षी पुन्हा नव्याने जन्माला येईल आणि हे संविधान नष्ट होईल याची प्रचंड भीती आता सामान्य सुजाण नागरिकांच्या मनात आहे. तेव्हा हा विचार आपण नक्कीच केला पाहिजे की या देशामध्ये एक माणूस म्हणून मी जगू शकतो की नाही. मला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी, हो खाण्याच्या पदार्थावर तुम्ही जीएसटी लावता. खूप जास्त भाव, आता तुम्हाला परदेशात कांदा पाठवायचा आहे त्याच्यावर 40% तुम्ही टॅक्स लावता. हे कुठल्या देशाच्या नीतिमत्तेबद्दल बसतं आणि कशासाठी? त्यावेळी भारताचं अंदाजपत्रक आमच्या समोर जेव्हा येतं आणि मी वाचतो तर मला माझ्या डोक्याला घाम फुटतो. 10 लाख करोड रुपयाचं परदेशी कंपन्यांचं कर्ज आहे. 50 लाख करोड रुपयाचं सोनं गहाण आहे. त्याचा काही पत्ता नाही. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि परदेशामध्ये आम्ही मिरवतो की आमचा देश, आमचे पंतप्रधान काय काय सुंदर वेश घालून काय त्याचे फोटो काढतात आणि आम्हाला असं वाटते की आमच्या देशामध्ये आता आमचे पंतप्रधान हे लोकांवरती नाहीत, तर ते सत्ताधीश आहेत, सत्ताधारी झालेले आहेत, ते हुकुमशहा झालेले आहेत आणि ते हुकुमशाही राजवटी चालवत आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही भांडवलदारांना हाताशी धरून या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था खतम करून टाकली आहे. या देशाची शिक्षण व्यवस्था संपली, या देशाची आरोग्य व्यवस्था संपत आहे, या देशाची अर्थव्यवस्था संपत आहे. या देशात काय उरेल? संविधानाच्या गोष्टी करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक संविधान प्रेमी लोकांनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, रस्त्यावर येण्याची गरज आहे. कारण याच संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे की ठीक आहे तुम्ही 5 वर्ष मस्ती करा, काही हरकत नाही. 10-10 वर्ष, 25-25 वर्ष एकच माणूस तुम्ही निवडून देता, याचा अर्थ तुम्हाला संविधान समजलेलं नाही, तुम्हाला संविधानाची माहितीच नाही. कारण तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची इच्छाच नाही, तुम्हाला गुलाम म्हणूनच जगायची इच्छा आहे. आणि ज्या माणसांना गुलाम म्हणून जगायची इच्छा आहे ते 85% लोक आज देशामध्ये अस्तित्वात आहेत. त्यांचं ब्रेन वॉशिंग झालंच नाही, त्यांना शिकवल्याच गेलं नाही भारताचं संविधान. त्यांना फक्त एवढंच सांगण्यात आलं की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, आपले नेते नाहीत, त्याच्यामुळे त्यांचं संविधान आपल्या काही कामाचं नाही. हीच पुनरावृत्ती होते. म्हणून या देशामध्ये 2002 मध्ये जेव्हा बीजेपीच्या सरकारचे प्राईम मिनिस्टर असतात ज्याचं नाव मोठ्या गौरवानं घेतलं जातं, अटल बिहारी वाजपेयी, त्यांनी त्यांच्या राजवटीत भारताच्या संविधानाची समीक्षा करण्याची गोष्ट केली. संविधान ही काही समीक्षा करण्याची गोष्ट आहे का? आणि त्याच्यासाठी समीक्षा समिती नेमली. तिथपासून सुरू झालं. आता पुन्हा बीजेपीचं सरकार आलं आणि या पंतप्रधानाने पंतप्रधानाचा मुख्य सचिव म्हणतो की आता पंतप्रधान संविधान बदलवायची वेळ आलेली आहे. या संविधानामध्ये काहीच नाही. हे हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे. आणि मला जे हिंदू म्हणणारे स्वतःचे लोक आहेत त्यांनी कृपा करून हिंदू या शब्दाचा अर्थ सांगावा, हिंदू या धर्माचा अर्थ सांगावा. जगामध्ये अनेक धर्म आहेत. या धर्मांचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की उदाहरणार्थ आपण घेऊ की जगामध्ये मुसलमान धर्म आहे ज्याचं नाव इस्लाम धर्म आहे. कोणत्याही धर्माला धर्मसंस्थापक असावा लागतो, त्याचा धर्मग्रंथ असावा लागतो आणि त्याचे अनुयायी असावे लागतात. इस्लामचा धर्मग्रंथ आहे कुराण शरीफ. इस्लामचा धर्मसंस्थापक आहे मोहम्मद पैगंबर आणि इस्लामचा प्रचार करणारे लोक मुसलमान आहेत. या देशामध्ये ख्रिश्चन धर्म आहे. ख्रिश्चन धर्माचा धर्मसंस्थापक आहे येशू ख्रिस्त. त्याचा धर्मग्रंथ आहे बायबल, पवित्र शास्त्र. आणि त्याचा प्रसार करणारे चर्चेस आहेत, त्याच्यामध्ये पास्टर्स आहेत. बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक. त्याचा धर्मसंस्थापक आहे भगवान गौतम बुद्ध आणि त्याचे फॉलोअर्स आहे बौद्ध भिक्षू. शिखांचा धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब. त्याचा संस्थापक आहे गुरु नानक देव. त्यांचे प्रसार करणारे लोक आहे शीख. तसं हिंदूंचा कोणता धर्मग्रंथ आहे सांगा मला? ज्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत आणि ज्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला झालेल्या मुलाचं नाव आपल्याला ठेवण्याचा अधिकार नाही, तो हिंदू धर्म आहे. ज्या धर्मग्रंथामध्ये मला एखाद्या मुलीशी लग्न करायचं आहे, ती माझ्या जातीची नाही किंवा माझ्या विजातीची आहे, तिला मांगलिक ठरवायचं, हा माझा धर्मग्रंथ आहे. ज्या धर्मग्रंथामध्ये जाती व्यवस्थेची एवढी उतरंड आहे आणि एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते, तिरस्कार करते, मत्सर करते, तो माझा धर्मग्रंथ आहे. कोणती फिलॉसॉफी आहे? हिंदू धर्माला धर्मग्रंथ नाही.
हिंदू धर्माचा धर्मसंस्थापक नाही. आणि वाईट याचं वाटते का हिंदू धर्माचा प्रचार करणारे प्रचारकही नाहीत. जे स्वतःला हिंदू ही फिलॉसॉफी म्हणतात, भारताचा सरन्यायाधीश म्हणतो की हिंदू ही जीवन पद्धती आहे. ती जीवन पद्धती कशी असावी कोणा माणसाने सांगितलं? सारं ब्राह्मणांनी सांगितलं ना, उच्चवर्णीयांनी सांगितलं. आणि ब्राह्मणांचा पार पूर्वापार चालत आलेला अतिशय चांगला गुण आहे, तो आहे खोटं बोलणे. ते इतकं सुंदर खोटं बोलतात, इतकं सफाईदारपणे खोटं बोलतात की ते आपल्याला खरं वाटतं. ते खरं वाटलं नाही तर ते सांगतात तुम्हाला पश्चाताप होईल, तुम्हाला पाप लागेल, पुढच्या जन्मी तुम्ही नरकात जाल, तुमच्या यातना होतील, तुम्हाला पुढच्या जन्मी एखाद्या डुकराचा जन्म लाभेल. हे काय भानगड आहे? हिंदू म्हणून तुम्हाला अभिमान असेल तर या देशातल्या 85% हिंदू लोकांनी आता विचार करण्याची गरज आहे की त्यांना फक्त संविधानाने माणुसकी दिलेली आहे, त्यांना फक्त संविधानाने सामाजिक जाणीव दिलेली आहे, त्यांना फक्त संविधानाने बंधुभाव दिलेला आहे, त्यांना फक्त संविधानाने प्रज्ञा, शील, करुणा सांगितलेली आहे, त्यांना संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, त्यांना संविधानाने काम करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि ते संविधान तुम्ही तुमच्या जवळ ठेवत नाही, त्याच्यातला एक कलम सुद्धा वाचत नाही. कोणत्या कलमानुसार काय झाले अजून मला माहित नाही. अशी अवस्था असेल तर आपण गुलामीकडे जात आहोत. राजकीय लोकांना गुलामी पसंत असते, सत्ताधाऱ्याला आपलं स्वतःचं वर्चस्व कायम राहावं असं वाटत असते. आता तीच परिस्थिती आलेली आहे. हे देश एखाद्या पक्षाच्या नावाने सरकार चालायचं, काँग्रेसचं सरकार आहे असं वाटलं जायचं, कम्युनिस्टांचं सरकार आहे असं वाटलं जायचं, एनसीपीचं सरकार आहे असं वाटलं जायचं, कोण्या एका व्यक्तीचं सरकार आहे असं कधीही बोललं गेलं नाही गेल्या 70 वर्षामध्ये. पण आता एका व्यक्तीचं सरकार आहे. ते भारताचं सरकार नाही, ते संविधानाचं सरकार नाही, ते फक्त एका व्यक्तीचं सरकार आहे. आणि असा व्यक्ती जो उच्च शिक्षित आहे, प्रश्नचिन्ह, असा व्यक्ती जो सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अनेक घोषणा करतो, त्याचं सरकार आहे. असा व्यक्ती जो शौचालय बांधतो आणि शिक्षणाचा पैसा खतम करून टाकतो, शिक्षणावर खर्च करत नाही, असा व्यक्ती जो प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करतो, त्याचं सरकार आहे. त्याग नावाचा आता रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये किती करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे, त्याचं सरकार आहे. आणि त्याच्या नावाचे गुणगान गायचे. आणि कळस म्हणजे आता आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपली मुठभर माती न्यावी आणि त्याच्यावर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं शिल्प लावावं. यासारखी गुलामीची दुसरी अवस्था कोणतीही झाली नाही. आपण गुलामीच्या गर्तेत गेलो आहोत मित्र. माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे, कृपा करून माणूस म्हणून जगायचं असेल तर माणसाने माणुसकीसाठी संघर्ष केलाच पाहिजे. कोणत्याच गोष्टी संघर्षाशिवाय मिळत नाही. हा आपला, हा तुमचा हे बघू नका, तुम्हाला यासाठी लढलंच पाहिजे. सारे पक्ष एकमेकाच्या दावणीला बांधले जातात. मी एखाद्या पक्षाला मतदान करतो, त्या पक्षाच्या आमदाराला किंवा खासदाराला मतदान करतो, मला असं वाटतं की या पक्षाची विचारधारा मला आवडली म्हणून मी त्याला मत देतो. आणि त्याच मी दिलेल्या मतदानाच्या आधारावर जो माणूस आमदार म्हणून निवडून येतो किंवा खासदार म्हणून निवडून येतो, तो जेव्हा दुसऱ्या पक्षात जातो, ज्या पक्षाच्या विरोधात मी या माणसाला मतदान केलं होतं, तो जर त्या पक्षात जात असेल तर लोकशाहीची दुसरी विटंबना कोण करू शकेल? आपल्या डोळ्यासमोर आपण ह्या लोकशाही संविधानाची विटंबना पाहतो. तेव्हा कृपा करून जेवढे जेवढे लोक यामध्ये सहभागी होतील, माणसं म्हणून ते सहभागी झाले पाहिजे. 18 वर्षाच्या पोरांना मतदानाचा अधिकार दिलाय, त्या पोरांच्या डोक्यात काहीच नाही, नोकरीच्या मागे लागलेले आहे, शिक्षणाच्या मागे लागलेले आहे, शिक्षण पद्धती बरबटलेली आहे, नोकऱ्यांचा तर धुबा उडालेला आहे, खाजगीकरणाकडे सगळं गेलेलं आहे. तेव्हा त्या पोरांनी आता जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आवर्जून मतदान करायला लावा. आणि ते ईव्हीएम मशीनद्वारे नाही, ते आता कागदी मतपत्रिकेवरच केलं पाहिजे. हा प्रण घेऊन आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. मी जर माझं उरलेलं आयुष्य यासाठी काम करणारच आहे, कारण मला माहित आहे की एक अतिशय सुंदर कहाणी आहे की एकदा जंगलाला आग लागली आणि त्या आगीत सगळं जंगल होरपळून निघत आहे. सारी जनावर, पशु, पक्षी सगळे त्या वनव्यातून बाहेर निघत आहेत आणि जंगल पेटलेलं आहे. अशा वेळी एक चिमणी त्या नदीकाठी जाते, त्या नदीच्या पात्रातलं पाणी आपल्या चोचीत घेते आणि आग लागलेल्या वनव्यावर विझवायला जाते. ती खूप वेळा हा प्रयत्न करत राहते, खूप वेळा हा प्रयत्न करत राहते. तिच्या शेजारी असलेला कावळा तिला विचारतो, अगं चिमणे, तू हे काय करत आहेस पागलपणा?
तुझ्या एवढ्याशा पाण्याने तो एवढा जंगलात लागलेला आग विझणार आहे का? त्यावेळी ती चिमणी अतिशय सुंदर उत्तर देते. ती म्हणते की मला माहित आहे की माझ्या या कृत्यामुळे तो वणवा विझणार नाही. पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल, या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये किंवा आग लावली तेव्हा स्वस्त बसून पाहणाऱ्यांमध्ये नाही, तर मी आग विझवणाऱ्यांच्या यादीत राहील. या अभिमानाने मी हे माझं काम करत आहे. तीच अवस्था आपण आता आपल्यावर केली पाहिजे. फार मोठे मोठे नेते आहे आपल्याकडे, फार मोठे मोठे कार्यकर्ते आहेत, विद्वान लोक आहेत, परंतु आपल्याला या संविधान वाचवायसाठी, या देशाची लोकशाही वाचवायसाठी या चिमणीची भूमिका घ्यावीच लागेल. तरच आणि तरच या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही, या देशाची मानवता वाचू शकेल. नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा पुन्हा पुन्हा नव्याने येईल की आता जर तुम्ही ही लोकशाही संपवली तर तुम्हाला 1000 वर्ष पुन्हा गुलामीतच काढावी लागतील. न जाणो कायम आयुष्यभर तुमच्या हजारो पिढ्या गुलामीत राहतील. तेव्हा म्हणून भारतीय संविधानाचा या अर्थाने अन्वयार्थ घ्या आणि कामाला लागा एवढीच विनंती करतो. राहुल खांडेकर ऐन वेळी मला हाक मारतो आणि माझी इच्छा नसताना सुद्धा मला तुमच्यासमोर उभं करतो, हे त्याचे खरं म्हणजे फार मोठं चांगलं काम तो करत आहे. त्याला सुद्धा एकदा धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना जय हिंद.